खुशहाल बनाने आए हैं। अरे बहुत रह चुके बेबस और लाचार। तानाशाही बेगारी भुखमरी पे रोक लगाएंगे, मजबूरों मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे। बहू बेटियां माँ बहनों को हम सम्मान दिलाएंगे। أسألك موجبات رحمتك وعزائم مغفرتك والغنيمة من كل بر والسلامة من كل عسر. لا تدع لذنبا إلا غفرته ولا هما إلا فرجته ولا هادية كربا إلا قضيته. يا أرحم الراحمين يا ذو الجلال والإكرام يا ذو القوة المتين يا سميع بصير. ربنا تقبل منا إنك أنت मदीना से रोशन विजदान को तो वहाँ का हर मंजर जन्नत का नजारा होता है। अस्सलामु अलैकुम व तहसीलदार सर, आता या ठिकाणी विस्तार अधिकारी राज अहमद देसाई साहेब या ठिकाणी ऐकताना मी कृपया विनंती करत विस्तार अधिकारी राज अहमद देसाई साहेब, शिक्षण विभाग, शेखरजी निकम सर, तसेच जुईचे सरपंच कसमभाई गरवाई, लाइफ केअरचे प्रमुख डॉक्टर इसाक खतीब साहब, तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी आज या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो। यानंतर मी आपलं सर्वांचे शब्दसमोराने स्वागत करू। सर्वप्रथम मी आमदार शेखर सर यांचं स्वागत मी अध्यक्ष सलीमभाई कास्कर यांना विनंती करेन की त्यांना अध्यक्ष आणि शाल अर्पण करावे। सलीम भाई टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं। मुंबईचे सरपंच कासमभाई गलवाई यांचं स्वागत। संस्थेचे उपकार्याध्यक्ष जनाब यासिनभाई दलवी यांना विनंती करेन त्यांचंही वृक्ष शाल स्वागत करावं। समीर भाई यानंतर लाइफ केअरचे डॉक्टर जनाब इसाक खतीब साहब यांचे स्वागत पुष्पगुच्छ व शाल देण्यासाठी मी खलीलभाई गरवाई यांना विनंती करेन की त्यांचं स्वागत करावं। खालिद भाई यानंतर आर्किटेक्ट साजिदभाई यांचंही स्वागत पुष्पगुच्छ पोषासाठी मी करामतभाई मिठागुरी यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं। साजिद यानंतर विस्तार अधिकारी राजा देसाई साहेब यांचंही स्वागत उपसचिव जनाब मुराद आटरेकर यांनी त्यांचं स्वागत करावं।
डायरेक्टर जयंत खताते यांचं स्वागत संस्थेचे खजिनदार ज्यांना प्रमुख विनंती करतो की त्यांनी जयंत खताते यांचं स्वागत करा. ठीक आहे. खाली दाबोड करतात. सर्वांचाही शब्दसुमराने स्वागत करून मी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. सर्व अध्यक्ष जनाब नाझीमभाई अखवाडे हे आपल्या ठिकाणी समोर प्रास्ताविक ठेवतील. मी नाझीमभाई यांना विनंती करेन की त्यांनी प्रास्ताविक करावे. अम्मा बाद औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. आज के इस संगे बुनियाद के प्रोग्राम के सदर और इसी इदारे के भी सदर है जनाब सलीम आदम कास्कर साहब. इस तरह जिनके हाथों से इस कियाम की इब्तिदा हुई चिपलून और संगमेश्वर तालुके के सबसे शहीद आमदार जनाब शेखर सर, इसी तरह मिर्जुली ग्राम पंचायत के सरपंच जनाब कासिम भाई डलवाई, शहर चिपलून के सबसे पुराने और मारूफ शख्सियत सर्जन डॉक्टर इसाक खतीब साहब, इस इदारे के नायब सदूर, इस इदारे के ट्रस्टी, इस इदारे के वाइस चेयरमैन, इस इदारे के सेक्रेटरी, नायब सेक्रेटरी, खजांची, अहदेदारान, मेंबरान और इसी तरह इस चिपलून शहर और आजू बाजू के यहाँ से आए हुए तमाम वो मौजूद हस्तियाँ जो आज इस प्रोग्राम में यहाँ पे शामिल होकर हमारी हिम्मत अफजाई के लिए यहाँ पे पहुंचे. मैं शुक्र अदा करता हूँ अल्लाह के ज़ात का जिसने आज अल्हम्दुलिल्लाह इतनी तादाद में सबको यहाँ इकट्ठा किया. उस मकसद के जिस मकसद के तहत हम यहाँ जमा हुए वो आप सब लोग इसको जानते हैं. मैं मुख्तसर सा इस इदारे का तारुफ करते चलूं. चिपलून मुस्लिम समाज ये इदारा 1974 50 साल पहले इस इदारे की बुनियाद रखी गई. जिन हज़रात ने इसकी बुनियाद रखी उनका एक मकसद, वो मकसद था आपसी ताल्लुकात, भाईचारगी, जरूरतमंद को मदद करना, तालीमी इमदाद फराहम करना और समाज को एक साथ रखना और दूसरे समाज को आपस में एक साथ रखने की इस इदारे की उस तरह जो घटना बनी है उसमें लिखा हुआ है. आप सोच सकते हैं 50 साल पहले इतनी दूरअंदेशी जिसके नीचे हम बैठे हैं वो उसी दरख्त की छाव में है. अल्हम्दुलिल्लाह उनमें कई मरहूमीन है. अल्लाह ताला उनको जज़ा खैर दे और उनको जन्नत में आला मकान नसीब अता फरमाए. आप हज़रात को बताता चलूं कि जिस जगह पर इस वक्त जलवा अफरोज है ये मल्टीपर्पज कम्युनिटी सेंटर फलाह व बहबूद के लिए बनाया गया और ये अपने मकसद की तरफ अल्हम्दुलिल्लाह पूरी रफ्तार के साथ रवा दवा है. इसको पाए तकमील तक पहुंचाने के लिए कौम व मिल्लत के लोगों ने बढ़कर हिस्सा लिया. कहीं जमातुल मुस्लिमीन, कहीं अपराध, कहीं बैरूनी ममालिक में रहने वाले हमारे भाई और यहाँ के लोगों ने बढ़ चढ़ कर हिस्सा लेके आज अल्हम्दुलिल्लाह आप जो देख रहे हैं ये अल्लाह ताला ने उनके माल को कबूल किया जिसकी वजह से आज हम इमारत के अंदर है.
अज़्म मोहक्कम अमल पैहम मोहब्बत फाते आलम। अज़्म मोहक्कम अमल पैहम मोहब्बत फाते आलम। जहाज़े जिंदगी में है ये मर्दों की शमशीरें। अब ज्यादा वक्त लेना नहीं चाह रहा हूं, बाकी के लोगों को भी बोलना है। मैं थोड़ा सा जो आज ये संगे बुनियाद रखी है इसके बारे में बताता चलूं। आप जानते हैं कि हमारे आमदार, सबके शहीद आमदार जनाब शेखर साहब ने इस वॉल के लिए जो वॉल बनने जा रही है, हम उर्दू में उसको हिफाजती वॉल कहेंगे, एक छोटी रकम, एक बड़ी रकम सरकार की तरफ से, हुकूमत की तरफ से उन्होंने मंजूर किए और इस इदारे को बड़ा कानून पेश किया, जिससे अल्हम्दुलिल्लाह आपको बताता चलूं तो 20 लाख की एक 25-15 जो स्कीम होती है उसमें 20 लाख की अमाउंट का टेंडर निकल चुका है और इंशाअल्लाह उसी की काम की बुनियाद रखी गई है। उसी तरह आज से 2-4 दिन पहले कबल की बात है कि और अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह और एक 20 लाख रुपया जो माइनॉरिटी में अल्पसंख्यक विभाग की तरफ से हमको मंजूरी का लेटर मिला है। तो अल्हम्दुलिल्लाह ये 40 लाख की रकम अभी तो यहाँ हमारे पास कागज के ऊपर है और इंशाअल्लाह इसका काम हमारा शुरू करने जा रहे हैं। उसी तरह यहाँ पे रुके नहीं, हमारे आमदार साहब ने 15 टन स्टील भी जिसकी लागत होती है 10 लाख रुपया, वो भी इन्होंने अदा किए हैं। हमें इदारा पूरा शुक्रगुजार है। आपको मैं थोड़ी सी इसके बारे में बताऊं कि 19 या 20 जुलाई 2023 को चिपलून में सैलाब था। मुस्लिम समाज का माइनॉरिटी फोरम का एक प्रोग्राम चल रहा था। शेखर सर का फोन आया, नाजिक आपके लोग कहें सर हम प्रोग्राम में है, बोले आप कितने जल्दी हो सकते बंबई पहुंच जाओ। मैं बोला सर क्या बात है, आप लेटर लेके आ जाओ, मैं यहाँ पे कुछ हाथ से लिखूंगा। कल अजीत दादा का हमको 7:30 बजे अपॉइंटमेंट है और हमको मिलना है, आप यहाँ पे लेके आ जाए अपने साथी को, उनसे मैं मुलाकात करके देता हूँ। हम लोग बारिश भी, हमारे रघु भाई खजांची कमर तक का पानी, फोटो चाहिए तो हमको लेके जाने के लिए पत्रकार कॉन्फ्रेंस में कुछ आधे पानी से गए वहां पे। यासीन भाई अलग जगह पे, वहां उनको लिया गया और किसी तरह बंबई में अल्हम्दुलिल्लाह पहुंच गए। वहां जाने के बाद कुदरत का निजाम भी देखो, पता चला रायगढ़ में कोई दीवार गिर गई है। दीवार लैंड पूरी जमीन है ना खिसक गई है और कई लोगों की उसमें अमवात है, कई सारा नुकसान हो गया। सर ने जब हमें बताया, बोले फिक्र मत करो, हम किसी तरह, और सब मंत्री वहाँ पे उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार ये वहाँ पे जाने वाले हैं और सारे मंत्री भी वहाँ जा चुके थे। इसके लिए आज की मुलाकात नहीं हो सकती, लेकिन ये सुनी चिपलून शेखर शेखर मुझे पूरा के ऊपर आलियत लगा, चल बैठ कर हम देखें। हम अंदर गए, बोले तुम्हारा क्या मतलब, बोला देखो इस हालत में हमारे हम लोग जहाँ कम्युनिटी सेंटर, हम कम्युनिटी सेंटर के लिए पैसे नहीं, हमारे को ये वॉल का बहुत बड़ा खर्चा है, वो मांगने के लिए वहाँ पहुंचे थे, जो शासन की तरफ से था और हम वहाँ पे पहुंचे थे। अल्हम्दुलिल्लाह उन्होंने लेटर दिए, उसके बाद ये कार्रवाई शुरू हो गई। इंशाअल्लाह इसके बाद भी इंशाअल्लाह आप सब दुआ कीजिए कि वक्त आएगा इंशाअल्लाह इस सारे दीवार को इंशाअल्लाह ये हमारे शेखर साहब इसमें पूरा कानून करेंगे और इस तरह जो आज हम लोगों ने उसकी संगे बुनियाद रखे हैं इसको पूरा करेंगे। मैं इदारे की तरफ से हमारे चिपलून के मुस्लिम समाज के सारे लोगों से आपको हमारी रिक्वेस्ट है कि आप हमारे को ज्यादा से ज्यादा इसमें कानून कीजिए। उसी तरह आप ये मल्टीपर्पज कम्युनिटी सेंटर जो हम बताते हैं कि हमारा पावर स्टेशन है, इस पावर स्टेशन से हमको ट्रांसफार्मर को लाइट देना है, सप्लाई करना है, यहाँ इल्म की शुभाएं पहुंचाना है, लोगों तक हमारी कला बहबूदी खैर भाई की बातें पहुंचाना है। कोई भी एक व्यक्ति हो, जब हमारी तरक्की होगी, हमारे देश की तरक्की हो, ये सारे दुनिया में हमारा नाम रोशन हो, उसके लिए जिस इमारत के नीचे हो, उसके लिए हम अपील करते हैं कि आप लोग
जो आज तक का इसको मदद करते हैं, इसके बाद भी आएगा आप लोग मदद करेंगे, पाई पाई पैसा पैसा हर एक वो फर्द का लगना चाहिए। 5 रुपये से लेके भी लगेगा तो हम लेने के लिए तैयार है, ताकि इसमें सारे लोगों की हिस्सेदारी हो। ये हमारा अपना है, ये कहने के हमारे अंदर एक कुव्वत पैदा हो जाए। अज़्म बड़े हैं, ताकत भी बड़ी है, लेकिन इरादे इतने मजबूत करके आए हैं कि बस जब किसी का इरादा अल्लाह ताला देखता है तो मंजिल पे चलने वाला एक ही मंजिल मकसूद तक का पहुंच के ही रहता है। ये अल्लाह का फरमान है। तो मैं और एक थोड़ी सी अपील अपने भाइयों से करते चलूं। माह रमजान आ रहा है, आप लोग जानते हैं कि 400 साढ़े 400 बच्चों की तालीमी फी हो, स्कूल की फी, कॉलेज की फी ये इदारा अदा करता है। मैं और दूसरा जो मेडिकल हेल्प है वो भी हम लोग 100 के ऊपर से ज्यादा लोगों को हर साल देते हैं। अगर आपकी ज़कात सही जगह पे पहुंचती है, ज़कात देते हैं आप लोग, तो इंशाल्लाह ये साल भी हम ज्यादा से ज्यादा हमारे तालिब इल्म जिनको जरूरत है, इल्म जिस कौम के पास हो, दूसरे हथियार की कोई जरूरत ही न हो, तो आप लोग इसके लिए भी ज्यादा ज़कात देके इस इदारे के हक को मजबूत करते चलिए। मैं अभी ज्यादा वक्त नहीं लेना चाहता। एक हो जाए तो बन सकते हैं खुर्शीद मुबीन, एक हो जाए तो बन सकते हैं खुर्शीद मुबीन, वरना इन फिक्रे बेकारों से क्या बात बने। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। धन्यवाद राजीव भाई, सर्व परिस्थिती आपल्यासमोर ठेवलेली आहे। नक्कीच यापुढे शेखर सर आपल्याला मदतीचा हात कायमस्वरूपी देतीलच, यात काही मात्र शंका नाही। मी यानंतर मिरजोईचे सरपंच जनाब कासमभाई दलवे यांना विनंती केली की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले चिपळूणचे लोकप्रिय आमदार, आपल्या सर्वांचं आदरणीय शेखर सर, या मुस्लिम समाजाचे अध्यक्ष सन्माननीय सलीम कासकर, त्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय डॉक्टर साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझ्या समाजाचे सर्व सन्माननीय मुस्लिम बांधव आणि उपस्थित असलेले सर्व तमाम ग्रामस्थ, आजच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी भूमिपूजन कार्यक्रम सन्माननीय आमदार शेखर सरांच्या हस्ते झालेला आहे। शेखर सरांच्या बाबत मला आपल्या सर्वांना त्यांची कल्पना आहे। शेखर सरांच्या जो तारीख असतो तो रिकाम्या हाती परत येत नाही, ही कल्पना आपल्या सर्व लोकांना आहे, हे नागरिक चालणार नाही। खरं म्हणजे नागरिकांनी त्यांचा उल्लेख केला की यासाठी 10 लाख रुपये निधी मिळाला आणि 20 लाख रुपये निधी मिळाला आणि त्यानंतर परत अल्पसंख्याक निधी शासनाचा 20 लाखाचा, याची कल्पना बेदोळी ग्रामपंचायतीला हे निश्चित आहे। शेखर तर ज्या ज्या लोकांना पत्र देतात त्यांचं पाठपुरावा किंवा त्यांचा प्रस्ताव बेदोळी ग्रामपंचायत ही नेहमी करत असते, हेही मी अभिमानाने सांगू इच्छितो। प्रस्ताव देण्याचं काम या सरपंच असेल, सरपंच केव्हा असेल केव्हा नाही हे काय सांगता येते, पण जोपर्यंत मी बेदोळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर आहे तोपर्यंत बेदोळी ग्रामपंचायत कोणत्याही समाजाला, कोणत्याही जाती धर्माच्या समाजाला माझ्यापासून कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा अडचण निर्माण होणार नाही, हे मी अभिमानाने नमूद करू इच्छितो। हा कार्यक्रम शेखर सरांच्या आणि मी तर सरपंच बोलण्यापेक्षा मला लोकसंख्या हा शब्द मला फार आवडतो। सरपंच माझ्या नशिबी केव्हा असेल केव्हा नाही हे सर्व लोकांनी अनुभवलेलं आहे, पण लोकसेवक जो खिदमत करणारा जो कार्यकर्ता आहे त्याला लोकसेवक ही पत्नी जर पाहत असेल तर मी त्या शब्दाचा मी जास्त करून मी वापर करत असतो। लोकसेवक हा शब्द मी जास्त प्रमाणात मी वापर करत असतो। तुम्हाला या शेखर सरांच्या शासनाच्या निधीतून, शेखर सरांच्या महत्वाच्या प्रयत्नाने आणि शासनाच्या निधीतून जे काही विकास कामे येतात त्यामध्ये आणखी जलजीवन मिशन अंतर्गत निर्मित ज्या काही ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये 17 ते 20 ग्रामपंचायती आहेत, त्यामध्ये बेदोळी ग्रामपंचायतीचा आवर्जून उल्लेख आहे, समावेश आहे। खरं म्हणजे
शेखर सरांनी, सन्माननीय आमदार शेखर सर आणि सन्माननीय आमदार भास्कर शेठ जाधव साहेब यांच्या प्रयत्नाने हा विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि त्यामध्ये जलजीवन मिशन ही योजना काही ग्रामपंचायतीमध्ये आहे, त्यामध्ये मेदोळी गाव असल्यामुळं त्याची कार्यवाही नुकतीच सुरू झालेली आहे. मेदोळी त्या 60% भूमिपूजन आम्ही मेदोळी गावामध्ये सुद्धा केलेलं आहे. उर्वरित काही 60% काम हे संमतीपत्राने पूर्ण झाल्यावर तो भाग मेदोळी गाव कोकणीवरचे काही टेकडीवरचे काही गाव आहेत त्या ठिकाणी पाणी योजना निश्चित प्रमाणाने पुढे मिळेल अशी मी अपेक्षा करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या समाजाचं मनापासून आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. तुम्ही आश्वासन दिलं आहे त्याचा आम्हाला परिचय आहे. तर या रिटेनिंग वॉलच्या परवानगीसाठी सर्वप्रथम मेदोळी ग्रामपंचायतीची मंजुरीची आवश्यकता होती. त्याला क्षणाचा विलंब न लावता देखील या मेदोळी ग्रामपंचायतीने मान्यता दिली, त्यांचे आम्ही या संस्थेच्या तर्फे आभारी आहोत. यानंतर मी लाईफ केअर ऑफिसचे इसाक विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग. आज के इस फंक्शन के उद्घाटक जनाब शेखर सर, प्रमुख पाहुने जनाब कासिम दरबाई, यहाँ पर बैठे हुए सभी इम्पोर्टेंट शख्सियत, बुजुर्गों और मेरे कलीग्स. दरअसल आज मैं खुश हूँ क्योंकि मैं बहुत दिनों से ऊपर आया नहीं था कि मेरा जो 6000 जला होता वो अभी बहुत बढ़िया बन रहा है और फूल रहा है, तो ये बहुत ही खुशी की बात है. मैं यहाँ पर करीब 30 साल से यहाँ पर रह रहा हूँ चित्रकूट में, और मैंने अपने लोगों को तरक्की करते हुए देखा, लेकिन अपने लोगों को तरक्की करते देखा, अपनी कौम को तरक्की करते हुए नहीं देखा. आज इस इमारत के अंदर बैठने के बाद मुझे एहसास होता है कि अपनी कौम तरक्की करे. डॉक्टर खतीब कहीं स्कूल चला रहे थे, जावेद भाई कहीं स्कूल चला रहे थे, हर आदमी अपने अपने तरफ से कुछ न कुछ कर रहा था. कोई गलत काम नहीं कर रहा था, बहुत अच्छा काम कर रहा था. लेकिन आज इस काम के अंदर जो खूबसूरती पाई जा रही है, क्योंकि मुझे इस बिल्डिंग के ऊपर न कहीं रंग चढ़ा हुआ दिख रहा है, न किसी फिरके का इसके ऊपर नाम व्यवस्था हुआ है. ये मुस्लिम समाज सही मानों में आज चिपलून का मुस्लिम समाज बना हुआ है, और अगर इसी तरीके से हम काम करेंगे तो इंशाअल्लाह हमारे लिए आगे जाने के बाद में बहुत ही अच्छे काम होने के मुझे आसार नजर आ रहे हैं. इंशाअल्लाह ये काम जो हाथ में लिया वो थोड़ा होगा ही. मैं तो कहता हूँ कि जिस तरह से ये बिल्डिंग बनाने के लिए हमने एकजुट होकर यहाँ पर काम किए हैं, क्यों ना थोड़ी सी और मेहनत करके एजुकेशन में हो, हेल्थ केयर में हो, या कहीं भी किसी मुस्लिम समाज के काम में या गैर मुस्लिम समाज के कामों में भी अपनी दिलचस्पी बढ़ाने का मामला है, क्यों ना इसी तरीके से एक होकर काम किया जाए. तो उसके ऊपर थोड़ी सोचने की जरूरत है. और मेरे ख्याल से ये अभी जो सोसाइटी है नादिम भाई के अंदर और सलीम भाई के अंदर बहुत अच्छा काम कर रही है, क्यों नहीं उसको और तहकीक किया जाए, उसको और बढ़ावा दिया जाए. आज शेखर सर ने जो यहाँ पर जो हमारे लिए काम किया है, हमेशा करते रहते हैं. कभी कभार पेपर के अंदर एक हेडिंग आ जाती है, अपीजमेंट ऑफ द माइनॉरिटीज. अक्सर ये होता है. आज जो कुछ चल रहा है, थोड़ी बहुत जो नॉलेज मुझे आज हिंदू धर्म की भी है, उसके हिसाब से जो श्री राम का चरित्र है वो ये है कि वो बहुत ही बेहतरीन शख्सियत के मालिक थे, दूसरे को कभी तकलीफ नहीं देते थे, अपने आजू बाजू में हमेशा माहौल को अच्छा बनाते थे. तो फिर राम भक्त कौन हुए, शेखर सर या दूसरे हुए? आज सोचने की बात
मारा जा रहा है उनके नाम से बेचारे के, आज हर जगह पे तकलीफें दी जा रही उनके नाम से, और कहा जाता है कि हम राम राज्य बना रहे हैं। सही मानों में राम राज्य यही है जो शेखर सर हम लोगों के साथ सर का तो साथ हमेशा सभी लोगों को रहा है, नहीं मुसलमानों को रहा है। सर ने जब से यहाँ पर आए हैं जो डेवलपमेंट काम जो है उसको उन्होंने किसी समाज का रंग नहीं दिया, उसको करते चले आए हैं। और मैं सबसे ये अपील भी करूंगा कि मैं अगले 5 साल में उन्हें यहाँ पर देखना चाहता हूँ, अपनी तरफ से अपील करूंगा और इसी तरीके से इस चिपकून की तरक्की हासिल करते रहे। इसके साथ ही मैं अपनी कमेटी को मुबारकबाद दूंगा इस बिल्डिंग के लिए। सबसे फिर मैं अपनी तरफ से भी अपील करूंगा कि इसको एक खूबसूरत एक ढांचा दिया जाए और इसको जो है उसके अंदर इस बिल्डिंग के अंदर हम सारे लोग यहाँ पर जमा करके अपने फ्यूचर के लिए काम करें। खुदा हाफिज़, शुक्रिया। कहते हैं लोगों के लिए आमदार माननीय शेखरजी निगम साहेब, समाजाचे अध्यक्ष खासकर कार्य अध्यक्ष नागिन भाई, डॉक्टर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्य, एखादा व्यक्ती आमदार झाल्यानंतर त्या सर्व योजनेची माहिती घेण्यासाठी 2-2.5 वर्ष लागतात, परंतु शेखर सरांच्या बाबतीमध्ये तसं काही झालं नाही। कैलासवासी गोविंदाजी निकम हे नेहमी कामानिमित्त सचिवालयामध्ये जायचे आणि त्यांच्याबरोबर शेखर सरही जायचे। त्यामुळे कुठल्या खात्यामध्ये किती पैसे आहेत, कुठल्या खात्याचा कोण मंत्री आहे आणि कुठल्या खात्यातून कुठल्या योजनेतून कशा पद्धतीची निधी उपलब्ध करायची हे त्यांना माहिती असल्यामुळे बरीचशी कामं या तालुक्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या योजनेतून केलेली आहेत। आज आपण बाहेर नागरिक बोलत होतो, एक 5-6 नारळ लपून पडले आणि आधी काही मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडायचे झालेले, तसं आता दुसऱ्या 3ऱ्या 4थ्या टप्प्याची निधी आपण मंजूर कराल तेव्हा ज्यांनी नारळ नाही फोडलेले त्यांना फोडण्याची संधी आपल्याला शासनाच्या अनेक योजना आहेत, तुम्ही सुरुवातीला सांगितलं असल्याप्रमाणे ते माहिती असलं पाहिजे, त्याला कुठले कागदपत्र लागतात ते माहिती असलं पाहिजे। आणि म्हणून एक म्हण आहे, धूप किती भी तेज हो तो समंदर सुका नाही जाता, किती ऊन पडत असलं तरी समंदर सुकणार नाही। त्यामुळे समुद्रामध्ये राहतील एवढ्या शासनाच्या योजना आहेत, इथे काय राजकारण बोलायचं नाही आहे, परंतु तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने सर्व समाजामध्ये त्यांनी हे काम केले तेव्हा त्या धर्माच्या लोकांनी त्यांचा आदर केलाय आणि हा आदर कायम राहणार। आता आम्ही बघतो नाही लोक पत्रिका घेऊन आले का सांगतात चला महाबळेश्वरला लग्न या, तर महाबळेश्वर कुठं लग्न कुठं, आता परवा पत्रिका आली ती कर्जत मध्ये 200 निशाख आहे, अहो ते 200 निशाख जोडकडे त्याचं पार्सल नव्हे, त्याला महाबळेश्वरला लग्न करायला जाण्याची आवश्यकता नाही, हे मिनी महाबळेश्वर आहे, इथं तुम्ही उपाय या आणि कशी पांघ्याची गरज नाही, एवढी चांगली जागा एवढं चांगलं काम समाजातल्या मी काय बोलणार नव्हतो, का बोलणार नव्हतो तो मला असं वाटायला लागलं की हे एवढा चांगला हाल आहे तर मी पण लग्न करू दे काय, तो माझा मुलगा इथे बसला, मी त्याला बघतो आईला सांगू नको देश लोक जमत जाऊ, त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचा हाल आहे आणि हा लवकर हे काम केलेलं आहे, अशा पद्धतीने सर्वांनी सहकार्य करावं। आता बरोबर आहे त्यांनी उंचीप्रमाणे टायमिंग दिलेलं आहे, सर्वांना काही टायमिंग नाही आहे, तर त्यांनी नेमकी दिलेली आहे, बाकीच्याला 5 मिनिटं दिली, तुला 4 मिनिटं दिली, तर माझी 2 मिनिटं माझ्या उंचीप्रमाणे बरोबर आहे आणि मग मी सगळ्यांना एकदा पुन्हा शुभेच्छा देतो, आमदार साहेब तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वरूपात आपण आपलं मनोगत व्यक्त केलं।
मी यानंतर आपल्या सर्वांचे कार्यसम्राट आमदार माननीय शेखरजी निकम सर यांना विनंती करेन की त्यांनी मनोगत व्यक्त करा. सगळ्यांना सुरुवातीला मनापासून नमस्कार करतो. आजच्या आपल्या चिपळूण मुस्लिम समाजाच्या मल्टीपर्पज कम्युनिटी सेंटरच्या जी आपली वॉल आहे त्या वॉलच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय सलीमभाई दसकर, त्या संस्थेचं अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे नाजीभाई अपवार, आपले डॉक्टर खदीक साहेब, आमचे मार्गदर्शक निकम साहेबांसोबत ज्यांनी काम केलं ते आदरणीय इब्राहिमभाई दलवाई, ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केलं. टाइम कमी जरी असला तरी शौकतभाई आपण अजून मदत करू शकता, म्हणजे आपला टाइम वाढवून दिला जाईल पुढच्या वेळी. ते आदरणीय शौकतभाई, यासीनभाई दळवी, ज्यांचे खताचे कासमभाई दळवाई, आपल्या या गावातील प्रथम नागरिक मुकादम, त्याचबरोबर खलीदभाई दळवाई, सलीमजी पालोजे, अजमल दलवाई, अमीन सरकार, इकबाल मुकादम, जफरभाई कटमाले, उमरभाई निघाले, करामतभाई मिटाळी, लतीफभाई, असलमभाई बिजले, शमशुद्दीन परकर, इथे उपस्थित असलेले अल्पसंख्याक सेलचे. आता राष्ट्रवादी म्हटलं की कुठला हा प्रश्न येतो, त्यामुळे फक्त सर्व पदाधिकारी, आमच्या माजी नगराध्यक्ष, त्याचबरोबर इतर त्यांचे सर्व सहकारी, संजय गांधी निराधार योजनेचे आपले तालुक्याचे अध्यक्ष, माझ्या गावाची शौकतभाई मागजणकर, रफिकभाई मोहक, रफिकभाई शिलवान, नजीरभाई, साजिदभाई चिकते, उदय होतारे, अनेक मान्यवर आहेत. खरं म्हटलं तर इथं बसलेला प्रत्येकाचं नाव घेतलं पाहिजे का प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात काम केलेला समाजातील खूप मोठा घटक. मग आमच्या अल्पसंख्याक सेलचे या राष्ट्रवादीचे अध्यक्ष समीरभाई काझी, उपस्थित व्यासपीठावरती सर्व आदरणीय मान्यवर, माझ्या समोर बसलेले आपण सर्व आदरणीय मान्यवर, सर्व बंधू. खरं म्हटलं तर आजचा दिवस खूप आनंदाचा की एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिला, ती आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट. वॉलचं भूमिपूजन खरं तर मी नाजिमबाईंना म्हटलं होतं की आपण काय करायची गरज नाही, तुम्ही काम चालू करा, कारण तुम्हाला दिलेला शब्द 1 कोटीचा आहे. 1 कोटीचे वॉलचं काही झालं, कुठूनही झालं, ते काम पुरं करायचं. आणि म्हणून मी शौकतभाई नारळ फोडला नाही की शब्दाची पुरेपूर पूर्तता होईल त्याच वेळी मी नारळ फोडायला. आज जरी 40 लाखाच्या कामाचं भूमिपूजन झालं, ते उद्या 2 दिवसात 30 लाखाच्या कामाची ऑर्डर देखील 25-15च्या माध्यमातून येईल. आणि प्रयत्न असा आहे, मी इथं बसल्या फोनवर होतो, तुम्ही म्हणाल फोनवर आहे की काम सुरू म्हणजे का, ते दादांच्या पीएशी बोलत होतो की दादाने आम्हाला कबूल केलं होतं की तुझ्या कोट्यानंतर माझा स्पेशल 1 कोटीचा वॉचसाठीचा देण्याबाबतची आठवण करायला मी फोन लावला तर लतीफभाई पडे. त्यामुळे किमान या वॉलला माझ्या माहितीप्रमाणे 2-2.25 कोटीचा खर्च, त्यातला 1 कोटीचा निधी देण्याचा शब्द मी दिला होता. 70-75 लाख रुपये आज मंजूर केले, पुढचे 25 लाख रुपये पण मी 100% मंजूर करेन हा शब्द आजच्या दिवशी देतो. आणि जे वाढीव पैसे लागणार आहेत ते आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून समाजासाठी आपण काय ते देणं लागतं या हिशोबाने ते पूर्ण करण्याची जबाबदारी. दुसऱ्या गोष्टीसाठी आमचं ठरलं होतं नाजिमबाईंचं की कुठून ना कुठून ह्या हॉलला पण मदत करायची. पण हॉलला मदत करताना मी म्हटलं आपले समाज बांधव अनेक आहेत, कुठून ना कुठून हळूहळू टप्प्याटप्प्याने मदत मिळू शकेल. पहिले आपण हॉल घेऊया, त्या हॉलला पण पैसे देईल असं सहजासहज शक्य होत नाही. तर हॉल काय करा, खोलीला नाव द्यायचं, इकडे जायचं, कुठून ना कुठून द्यायचं. हॉल काय केली काय नाही केली काय लोकांच्या नजरेत पण येणार. त्यामुळे पहिले आपण वॉल करू, सेकंड साईड जाऊ आणि मग बिल्डिंगच्या बाबतीत देखील जिथून जिथून मदत करता येणं शक्य आहे तिथून तिथून करण्याची जबाबदारी
आम्हा सगळ्या मंडळींचे, या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी आपलं बोलणं झालं. ज्या पद्धतीने नाविन्यपूर्ण बसणं काही ठिकाणी त्यांनी मदत केली, त्या पद्धतीने इथेही त्यांनी 50 लाख रुपये आम्हाला द्यावेत ही आमची त्यांच्या समोरची मागणी आहे. लवकरात लवकर त्याही गोष्टीसाठी आम्ही सगळेजण त्यांची भेट घेऊ, कारण शेवटी पालकमंत्री सगळ्यांचा आहे, तो काय एकट्याचा कोणाच्या पक्षाचा नसतो. त्यामुळे ती पूर्तता करायचंय. काही झालं तरी हॉल हे कम्युनिटी सेंटर आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचंय आणि ती जबाबदारी तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीने पार पाडण्याबाबत जे जे करता येणं शक्य आहे ते करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या सोबत. आता ही गोष्ट फक्त आपल्या समाजापुरतच आपण करतो अशांचा भाग नाही, कारण कदाचित समज गैरसमजाच्या आधारे काही गोष्टी बोलल्या जाते. पण तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल, मी लोहार समाजाचं समाज मंदिर गोळवणीच्या इथे खूप चांगल्या पद्धतीने आम्ही बांधलं. कुंभी भवन आहे जे देवरूख मधलं काम पडून राहिलं होतं, त्यांनी व्याजी पैसे घेतले होते, जवळजवळ 20% महिना व्याज व्हायचं, किती व्हायचं मला माहित नाही, पण जे काय होतं ते 50 लाख जे कर्ज घेतलं होतं त्याच्यात 1.5 झालं. त्या अडचणीत आलं होतं समाज बांधव, तिथं देखील आम्ही दादांच्या माध्यमातून मी त्यांना जवळजवळ 1 कोटीची मदत त्यांना भवनसाठी केली. आज ते भवन बंद पडलेलं आम्ही चालू करण्यापर्यंत प्रयत्न. जंगम समाजाचं समाज मंदिर देखील उत्तम पद्धतीने बांधायचं जे कर्ज त्याला शौकतबाईंना माहिती आहे ते देखील केलेलं आहे. गवळी समाजाचे छोटे सभागृह देखील बांधण्याचं आहे त्यांचंही आहे. बौद्ध समाजाची अनेक समाज मंदिर बांधण्याचं काम त्या त्या ठिकाणच्या माध्यमातून झालं. गुरव समाजाचा देखील त्यालाही 50-1 लाखाचा निधी आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. देवरूख सारख्या ठिकाणी धनगर समाजाचं समाज मंदिर व्हावं या बाबतीतले काम केलेलं आहे. अनेक समाज मंदिर बांधत राहिले. राहिले फक्त आमच्या मराठा समाजाचं, कारण आम्हाला अजून आम्ही जागाच घेतली नाही तर बांधायचं कसं आमच्या समोर. म्हणून मला तुम्हाला इथे सांगायला आनंद वाटेल की ही जी जागा कोणी जी शोधले त्या जागेवाल्याचं महत्व ज्याच्या कोणाच्या डोक्यात आलंय. पैसे काय आज आपण कुठूनही कितीही कसेही उभे करू, त्याला फार मोठी व्हॅल्यू आहे. अशातला तुम्ही जरी मला मान दिला तरी त्याच्यात काय फार मोठं केलंय असं कधीही मी मानणार नाही. परंतु ही जागा घेण्याचं ज्यांनी धाडस दाखवलं त्यावेळी ती आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट. तेव्हा कदाचित तुम्ही म्हणाला असाल कुठं डोंगरात जाताय, कुठं जागा घेतली त्याच्या नावानं तुम्ही कदाचित त्याला काही उलट सुलटही बोलला असतात. कारण ही जागा ज्यावेळी आपण बघितली असतात तेव्हा कोणी असंच म्हटलं असतं चिपळूण कुठं तुम्ही घेताय कुठं. पण 21चा पूर आल्यावर म्हणाल असं जाय जागा ही घेतलीच म्हणून आज निश्चितपणे आपण काही करून राहू शकतो. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून ज्यांनी जागा घेण्याच्या डोक्यात आलं त्यांना आजच्या दिवशी त्यांच्याबद्दल आपण ऋण आणि कृतज्ञता. वडील जे होते ते कधी आयुष्यात त्यांनी विचारलं नाही बिल किती झालंय, लागेल तो येणाऱ्या इन्स्पेक्शनला चहा पाण्यापासून नाश्त्यापर्यंत स्वतः हालात राहिले. पण त्यांनी संस्थेची उभारणीच्या कामात या सगळ्या लोकांनी अविरत मेहनत घेतली. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीची शिक्षण संस्था उभी करू शकलो. आणि आजही बऱ्याच लोकांचा समज गैरसमज काही असेल पण आजही कुठची अडचण संस्थेला आली शौकतबाई तर कोणी कुठूनही रुपया आणून तो उभा करून देण्याचा विश्वास समाजाच्या माध्यमातून आमच्या त्या सगळ्या. त्यामुळे राजकारणाच्या ठिकाणी मी काय इथं कुठेही राजकीय बोलायचा माझा विषय नाही की बोलणं मी आयुष्यात कधी गफलत करत आलो. परंतु राजकारणात पलीकडे जाऊन आपले वेगवेगळे सगळ्यांचे संबंध, काही समज तिकडे काहीतरी घडलं तर माझ्यावर अनेक जण चेकवतात. मी प्रामाणिकपणे एवढंच सांगेन की ज्यावेळी इथं कधी अशी वेळ येईल त्यावेळी राजकारण सोडून समाजाशी निगडीत समर्थपणे उभं राहण्याची ताकद आणि धडाडी. राजकारणात रुपयाचा फायदा मला नाही, उलट कर्जाचा डोंगर आमचा वाढत चालला. जर यांना कदाचित राजकारण सोडलं ते बिल्डिंग काय दुसऱ्या मिनिटाला बांधू शकतो अशी आपली परिस्थिती होऊ शकते, ही वस्तुस्थिती. परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये जसं डॉक्टर साहेब म्हणाले की श्रीरामाची व्याख्या त्यांनी सांगितली. श्रीराम म्हणजे ही व्यक्ती नव्हे, ही प्रवृत्ती आहे की ज्याने त्यांनी एकमेकाला मदत करणं, एकमेकाच्या अडीअडचणीत आपण सगळेजण सोबत राहील
ही भावना व्यक्त होणं ही खऱ्या अर्थाने सर्वार्थाने समाजाची गरज आहे. दुर्दैवाने समाजाची व्याख्या हल्ली बदलत चालली. आज समाज म्हणजे मुस्लिम म्हणजे समाज, कुणबी म्हणजे समाज, मराठा म्हणजे एक समाज असं नाही. समाज म्हणजे आजूबाजूला तुम्ही आम्ही सगळे राहतोय तो समाज. सर्व धर्मीय असतील, सगळेच असतील. आज आपली संस्कृतीच अशी आहे की एक वेळ माझ्या ताटातलं मी उपाशी राहीन, पण माझ्या ताटातलं जे काय अर्थ आहे ते दुसऱ्याला ज्या भुकेलेला आहे त्याला देण्याची दानत आपण ज्यावेळी दाखवू त्याच वेळी खऱ्या अर्थाने आपण समाजात राहतोय या भावनेतून आपल्याला काम करावं लागेल. पुढच्या काळात भरपूर या सगळ्यासाठी काम करावं लागेल. हा बेस उभा करण्याचं काम तुम्ही सगळ्या मंडळींनी केलंय, धाडस दाखवलंय. तो पूर्ण करण्याची जबाबदारी पण तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. आज इथं जमायचं कारण तेच आहे. नाजिमभाई बोलले की समाज त्यानिमित्ताने एकत्र आहे आणि अजून आपल्याला मदतीच्या रूपाने ह्या पुढे जाण्याची आपल्याला एक वेगळी दिशा आणि ऊर्जा या माध्यमातून. एवढी मोठी वास्तू बांधण्याचं धाडस आहे. ही वास्तू नुसती बिल्डिंग नसणार आहे. इथं नुसती लग्न झाली म्हणजे झालं एवढ्या पुरता मर्यादित ही नसणार आहे. तर इथंच आपल्या समाजातली मुली असतील, मुलं असतील यांच्या शिक्षणासाठी देखील एक चांगल्या पद्धतीचं एक संस्कार केंद्र म्हणूनच पुढे जाणार आहे आणि त्या पद्धतीचंच उभारणीचं काम आपल्याला इथं करायचं. सुदैवाने आज अतिशय मनापासून आनंद ह्या गोष्टीचा होतो की तुम्ही कुठच्याही कॉलेजमध्ये जा, अगदी माझ्याकडे सकाळी तुम्ही जर 8:30 वाजता आलात तर किमान 50 मुली, मुस्लिम समाजाच्या मुली आज डिग्री फार्मसी, डिप्लोमा फार्मसी, पॉलिटेक्निक, वेगवेगळ्या इंजिनिअरिंग, BSc, IT या सगळ्या ठिकाणी तुम्हाला त्या बाबतीतला बघायला. मग हा बदल झाला की नाही झाला? हा बदल निश्चित या 15-20 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात. आज मुस्लिम समाजातली मुलं देखील शिक्षणाकडे अतिशय उत्तम पद्धतीने बघतायत, जातायत. एक काळ होता 12वी झालं की निघाला पोटीवर, नाही तर कुठेही गेला, कामाला गेला, शिक्षणाचा फारसा संपर्क नव्हता. पण आज तुम्ही बघा, म्हणजे आमच्या रोगबाईंचा मला दिसले नाही, ते रोगबाईंची मुलं इतक्या चांगल्या. मी एक उदाहरण म्हणून सांगतो, अनेक जण अशी आहेत की आज मुलं मुली खूप चांगल्या पद्धतीने शिकतात. शिक्षणाचं महत्व मोठं आहे. कारण सगळ्याच ठिकाणी आपण धार्मिक ह्याच्यात धर्म मी मानतो, माझ्याही देवावर विश्वास आहे, पण सगळंच देवावर अवलंबून राहून चालणार. आपल्याला आपले हातपाय हलवले पाहिजे आणि हे सगळं करायचं असेल तर शिक्षण अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून मुलं शिकली पाहिजेत आणि ह्या हॉलचा उपयोग खऱ्या अर्थाने त्या सगळ्या बाबतीत होईल हा देखील आजच्या दिवशी विश्वास व्यक्त करतो. कामं होत राहणार आहे, वेगवेगळ्या टप्प्यावर कामं होत राहतील. जातीय सलोखा टिकवण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांचीच असते. कारण कोणतरी राजकारणात येतो, राजकारणाच्या फायद्यासाठी वेगवेगळ्या गोष्टीचं भांडवल केलं जातं आणि मग त्याचा एक ठराविक 1-2 माणसाच्यामुळे सामाजिक वातावरण बिघडण्याचं देखील हा काम ह्या सगळ्या माध्यमातून होत असते. आणि मग जे आपण चांगल्या गुणागोविंदाने आजपर्यंत राहत आलोय त्यात कुठं ना कुठं वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. ह्या रोखण्याचं काम देखील आपल्याला केलं पाहिजे. आणि मला अशी अतिशय अभिमान आहे की चिपळूण तालुका असेल किंवा देवरुख असेल किंवा रत्नागिरी जिल्हा असेल, इथं आपण अतिशय हे सगळं जपण्याचं काम सगळ्या बाजूने आपण केलं पाहिजे. ती भूमिका आपली पुढच्या काळात निश्चितपणे राहील हा शब्द मी आजच्या दिवशी देतो. हे जे राहिलेली कामं आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चितपणे त्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचा प्रतिनिधी या नात्याने माझं असणारच आहे. मदत केली म्हणजे झालं अशातला भाग नाही. ह्याच्याही पुढच्या टप्प्यात आपल्याला अनेक गोष्टी करायच्या. सगळ्यात मी इथं सांगत बसणार नाही कारण त्या मग वेगळा त्याचा अर्थ देखील जे डोक्यात आहे. आमची लाईनवर आम्ही चाललो, वेळ खूप लागतो. मलाही असं वाटलं होतं आमदार झालं की आपोआप कामं होती, पण असं काय होत नाही. व्हॉट्सअपवर आपण चर्चा करतात वेगवेगळे लोक. मी म्हटलं की तुम्ही 5 लाखाचा निधी तरी आणून दाखवा आणि मी चर्चा करा. प्रत्येक गोष्टीला भरमसाठ मेहनत करावी लागते. शासनाकडे एकेका प्रस्तावासाठी एवढं झगडावं लागतं. तीव्र धरण कुठलं 4 वर्ष गेली बांधण्यासाठी, आता मंजुरी मिळाली. वेगवेगळ्या ठिकाणच्या कामासाठी आता आपल्याला पूरासाठी जवळजवळ 23-24 कोटी रुपये आपण गाळ काढण्यासाठी मिळवले.
नलावडा बंधारा बांधायला 20 कोटी रुपये आपण आताच्या ह्याच्यात मंजूर केले. बहादूर शेखचा बंधारा जसा नलावडा बंधारा आहे तशी ती मोहल्ल्याची वॉल आहे, जवळजवळ 30 कोटीची कादिरबाई होते, तिथं मंजुरीच्या शेवटच्या टप्प्यात आपण. करामत शेठ रागान बघतात त्यांच्या मुरादपूरची वॉल देखील जवळजवळ 15-20 लाख कोटीची आहे, ती प्रस्तावित आहे. त्याच्या खाली मापातली वॉल आहे ती देखील आपल्या प्रस्तावित आहे. 100-1 कोटीच्या आपल्याला या मोहल्ल्याला संरक्षित करण्याच्या वॉल घ्यायच्या, त्यातली 20 कोटीला मंजुरी मिळाली. पुढच्या काळात अजून निश्चितपणे अजून सगळ्याला प्रयत्न तुमच्या आशीर्वादाच्या जीवावर या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने. त्याचबरोबर शहराबाबतीत सांगायचं झालं तर गोलकोटचे काही लोक आले, पहिले म्हणाले 50 लाख रुपये कब्रस्तानला लागतील, मग म्हणाले 75 लागतील, मग म्हणाले 1 कोटी पर्यंत लागतील. मी 1 कोटीचा निधी मंजूर करून आणला. आता टेंडरला कब्रस्तानची वॉल आहे, आता म्हणतात नाही अजून 25-30 कोटी अजून ऍडिशनल लागतील, म्हणजे आपला पुढच्या टप्प्यात आपण आमच्या कादिरबाईला तो म्हणाला मला गोलकोट रोडला 5 लाख रुपये द्या. मी त्याला आमदार निधीचं पत्र दिलं, ते एस्टिमेट घेऊन आला 50 लाखात, मागितला 5 लाख, एस्टिमेट घेऊन आला 50 लाखात. मी म्हटलं कादिरबाई तुला शब्द दिला की ठोक मधून 50 लाख त्या कब्रस्तानच्या याला मंजूर करून दिलेत, आता मला वाटतं एस्टिमेटला आले, कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळेल हे माझ्या हातात. मी काय त्या भानगडीत आजपर्यंत पडलेलो नाही, पुढेही पडणार. त्यामुळे ते काम देखील निश्चितपणे आमच्या खाली दुसऱ्या दाभोळकर तर जरा इतके पाठी लागतात की त्यांच्यासारखा पाठपुरावा मला वाटत नाही कोणाचा दाभोळकरांचा एवढा. त्यांनी पण मापातले असेल, आजच्या रेहानाताईच्या इथे असेल, आता आमच्या कास्तकारीचे असेल, म्हणजे मतदारसंघातल्या 99% कब्रस्तानची कामं चांगल्या पद्धतीने व्हावी हा माझा संकल्प होता. आणि बऱ्यापैकी म्हणजे कब्रस्तान असं नव्हे, जवळजवळ 100 स्मशानभूमी आम्ही बांधण्याचा पण प्रयत्न करतो. याचं कारण एकच आहे इब्राहिम, ज्यावेळी आमच्या समाजात मयत झालं तर स्मशानात रिकामा वेळ बराच मिळतो, आणि मग तिथं बसल्या बसल्या जर कोणाचा उद्धार होत असेल तर आमदाराचा, त्याला पत्रा नाही, तिथं बसायला जागा नाही, प्यायला पाणी नाही, मग तिथून जी सुरुवात होते ती चालूच होते. त्यामुळे मी इथलं सुद्धा आमचं मधलं स्मशानभूमीला पण चांगल्या पैसे आपण तिथं दिलेलं आहे. चिपळूण आपलं तळ्यांचं भूमी म्हणून आहे, अनेक तळी विकसित करण्याचं आपलं काम त्याही माध्यमातून चालू आहे. ग्राउंड विकसित होण्यासाठी गोलकोटच्या मैदानाला 1.25 कोटी रुपये आपण आणले, पवन तलावाला आणले, मापातल्या ग्राउंड साठी देखील आणले, जेणेकरून ही सगळी विकसित व्हावी. एका सगळ्या ह्याच्यात सगळं शक्य नसतं, कारण मधल्या काळात करोना आला, पूर आला. मला या मुस्लिम संघटनेच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटते की पुरामध्ये आणि करोनामध्ये नाजिमबाई आणि त्यांच्या सर्व टीमने, तुम्ही सगळ्यांनी अतिशय जोमाने ह्या सगळ्यामध्ये काम केलं. मी खात्रीने सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये एवढं काम मोठं यासिनबाई तुम्ही सगळ्या मंडळींनी केलं, एवढं काम कुठं झालं असेल असं मला वाटत नाही. आपलं काम मागे ठेवलं, परंतु दुसऱ्यांसाठी झटायचं काम तुम्ही त्यावेळी केलं, आणि ती जाणीव आपल्याला सगळ्यांना आहे. इथून पुढच्या काळात पण आपण सगळ्यांनी मिळून चांगलं काम करूया. येत्या कितीतरी लवकर या हॉलचं उद्घाटन कसं लवकरात लवकर होईल या दृष्टीचेही प्रयत्न करूया. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागणार आहे. सलीमबाई एका ठिकाणी गेलो यश मिळेल असं नाही, आपल्याला कंपन्यात पण जायचंय, 10 वेळा जाऊ, 10 वेळा आकलन पण देतील, पण तिथं जाऊन ती मदत आपण समाजासाठी गोळा करण्याचं काम निश्चितपणे करू. या सगळ्यामध्ये मी आपल्या सोबत आहे, किंबहुना आपल्याच कुटुंबातला एक सदस्य नाता आहे. माझं लहानपण बालपण सगळं मोहल्ल्यातच गेलं. म्हणजे शौकतबाईला माहिती आहे, आम्ही हल्ली ताबूत बंद झाले, म्हणजे कमी झाले किंवा काहीतरी, मला माहित नाही त्यातली एवढी, पण ते कमी झाले थोडे. पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मोहरम आमच्या दृष्टीने महत्वाचं क्षण असायचं, कारण 8-10 दिवस मोहल्ल्यात जाऊन राहिला की तिकडेच वस्ती, ते चाका लावलेला ढोल वाजवण्याचाच बराचसा वेळ आमचा निघून जायचा रात्र. दोन्ही मोहल्ल्यातले आमच्या अडेकर मोहल्ला असो, पिंपळ मोहल्ला असो, एक वेगळं नातं आहे.
आणि ते जपण्याचं काम ही सगळी मंडळी करतात. शौकतबाईंचंही कौतुक मी ह्यासाठी करेन की संजय गांधी निराधार योजनेवर शौकतबाईंची नेमणूक झालं, किमान 200 महिलांना त्यांना पेन्शन पासून करण्याचं काम शौकतबाईच्या माध्यमातून जाईल तिथं. म्हणजे आम्ही अर्ज मागवायला म्हटलं जायचं नाही, शौकतबाई खिशातले पैसे टाकायचे, त्या कुटुंबापर्यंत स्वतः जायचं, त्याच्या सगळं करायचं आणि पेन्शनचं आणि तिथून पुढचा लागलेला त्याच्या हातात चेक देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने होतंय. पुढेही आपण चांगलं काम करू. राजकारण हे राजकारणापुरतं हल्लीचं राजकारणच करत मी काय राजकारणात अनवजात नाही, माझा स्वभावही राजकारणाची निघते, पण ती जबाबदारी आल्यानंतर पार पाडणं हे काम असतं. आज कोण कुठं आहे, उद्या कुठं आहे, परवा कुठं जाणार आहे, तर काय कशाचं काय नाही. आज तुम्ही भांडताय एकमेकाशी, पण ज्यांच्यासाठी भांडतात ते एकत्र कधी बसतात ते तुम्ही बघताय. त्यामुळे किती भांडायचं अलगीच आहे ते आपण लक्षात घ्या. नेत्यांसाठी कधी भांडू नका, ते ना काही देणं घेणं पडलेलं नसतं. त्यांची भांडणं क्षणात मिटतात. काही लेनदेन म्हणजे पैशाचे नव्हे, कामाची किंवा काही शब्दाची झाली की काल मला शिव्या देणारे आज गोडवे घालतील, काल गोडवे घालणारे आज स्टेजवरनं बेबीच्या देठापासून ओरडतात. तुम्ही बघितलं, लगेच दुसऱ्या वेळी मिटणार आहे. त्यामुळे आपण आपल्या संबंध ठेवून समाजाचं काम करू. निवडणुकीच्या दिवशी ज्याचे त्याचे मूल्य असतील त्या पद्धतीने जो तो काम करेल, त्याचं काय डोक्यात ठेवायचं काम गरज नाही. आणि कधी मी तसं कधी गफलत करत नाही. आपण सगळ्यांनी चांगलं राहूया. एक हातपाठीचा विषय आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे सगळ्यांना. मला चिठी आली म्हणून सांगतो की हातपाठीच्या बाबतीतलं तुमचं धोरण आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने विखे पाटलां साहेबांकडून करून आणलेलं आहे. थोड्या 1-2 चुका आहेत, त्या समीर आहे, जफरबाई आहे, ही सगळी मंडळी पाठी लागून त्याही दुरुस्त करतील आणि त्यातूनही चांगल्या पद्धतीने मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न आहे, पुढेही राहील. आजच्या दिवशी जी प्रेमाने शाल पांघरली, ती शाल पांघरत असताना तुमच्या भावना अतिशय महत्वाच्या आणि तुमच्या भावनांच्या बरोबरीने माझं असलेलं कर्तव्य त्याहीपेक्षा खूप महत्वाचं आहे. त्याची जाणीव ठेवून माझ्या परीने मी काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. एवढंच आजच्या दिवशी सांगतो. कोणाची नावं अनावधानाने राहिली तर राग मानू नका. आमचे पाते साहेब आहेत, त्यांनी मला खूप मदत केली. मी ज्यावेळी चिपळूणला दूध विकायला यायचो त्यावेळी बिन भाड्याची सायकल दिवसभर मला द्यायचे आणि ते नाश्त्यापासून जेवणाची व्यवस्था करायची. या एक आमचे जुने संबंध. आता असू ते जरा वेगळं झालं असं थोडंसं, ते काय त्याची चिंता नाही. पूर्वी केलेली मदत महत्वाची, आता जर ते आहे ते आहे, ते काय फार महत्वाचं नसतं. येणाऱ्या 12 तारखेला रमजान चालू होतं. रमजान निमित्त आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण एकत्र राहून या हॉलचं आणि मल्टीपर्पज सेंटरचं लवकरात लवकर उद्घाटन पर्यंत येण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून करूया. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. आम्हा सगळ्यांना बोलवून मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल देखील समाजाला बद्दल ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. नक्कीच या हॉल पूर्ण येईल, कारण आपलं सहकार्य नेहमीच राहिलेलं आहे, यापुढेही राहील. आपणाला देखील पुढील वाटचाली शुभेच्छा. यानंतर मी पण एक आवाहन करतो की उद्या वळकोट मद्रसाचा जलसा आहे. सकाळी 8 वाजल्यापासून दुपारपर्यंत सर्वांना त्या ठिकाणी उपस्थिती द्यावी. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाला एक बहुत बडी शख्सियत मुफ्ती अशफाक साहब हे देखील या ठिकाणी आले. त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करून त्यांना थोडक्यात आपलं 2 मिनिटात मनोगत वक्तव्य करण्याची संधी देतो. मैं मुफ्ती अशफाक साहब से गुजारिश करता हूँ कि यहाँ के अपने ख्याल का इजहार करें. तुम्ही जाऊ नये, अजून अध्यक्षांचं भाषण मी आभार आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. 2 बातें से बात करना चाहता हूँ. एक दौर वो था जब ये निज़ाम था हुकूमतों और खिलाफतों में, इससे पहले इस तरह की सोशल एक्टिविटीज़ के लिए, समाज की ज़रूरतों के लिए अपनी ज़ाती मनफातें, अपनी ज़ाती जायदादें दिया करते थे.
और उसके लिए फिर एक शून बनाया गया, एक डिपार्टमेंट बनाया गया, जैसे इन्होंने मेहनत करके एक डिपार्टमेंट बनाया है। और उस डिपार्टमेंट में अपनी सारी माली और जायदाद की चीज़ें रखी जाती थी। तो उस डिपार्टमेंट ने इंसानी ज़रूरत की पूरी कैटेगरी बनाई कि कौन कौन सी ज़रूरत, एजुकेशन, मेडिकल और डिफरेंट टाइप की जो और ज़रूरतें हैं। वो डिपार्टमेंट एक दिन ये कहता है, खातून का इंतकाल हुआ, उसने बहुत बड़ी अपनी जो है जायदाद और आमदनी का हिस्सा उस डिपार्टमेंट को दिया। अल्लाह करे कि वो दिन आए मुस्लिम समाज के पास भी कि आपके पास एक्सेस फंड हो और आप इंक्लूड नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र की जरूरतें पूरी कर सकें। तो डिपार्टमेंट ये लिखा है हिस्ट्री किताब में, कोई यहाँ वहाँ के वाक़या नहीं, तारीख की किताबों में आप जाकर रेफरेंस के साथ चेक कर सकते हैं। डिपार्टमेंट ने ये कहा कि इंसानी ज़रूरतों की जितनी लिस्ट है वो सारी कंप्लीट हो चुकी है। एजुकेशन हो, मेडिकल हो या दीगर सपोर्ट्स की चीज़ें सब खत्म हो चुकी है। अब हम ये फंड कहाँ यूटिलाइज करेंगे, कहाँ इस्तेमाल करेंगे? पता ही चला कि हमारे इस इलाके में कुछ परिंदे दूसरे शहरों से खास मौसमों में आते हैं। एक जगह हम उनके लिए रखेंगे, वहाँ उनके लिए दाना और पानी का इंतजाम होगा और आपका ये फंड हम उस काम के अंदर यूटिलाइज करेंगे। तो ये है, हमने माशाल्लाह बेहतरीन मस्जिदें बनाई, बेहतरीन मदरसे बनाए। एजुकेशनल रिक्वायरमेंट जो हमारी है, एकेडमिक रिक्वायरमेंट है, मौलाना अली मियां रहमतुल्लाह अलैह और बड़े बड़े स्कॉलर्स ने लिखा है कि हमारे पास कॉलेजेस हो, हमारे पास यूनिवर्सिटीज़ हो, हमारे पास ऐसी सोशल एक्टिविटीज़ के लिए जगह हो। बहुत मुबारकबादी की मुस्तहक है ये हजरात जो इस तरह की कोशिश कर रहे हैं। मैं तो बड़े ज़माने से इनकी एक्टिविटी सुन रहा हूँ और हम सब की जिम्मेदारी है कि जिस तरह हम मस्जिद मदरसे के ताउन में आगे बढ़ते हैं, ऐसे ही इन इदारों के सिलसिले में भी हमें पूरी कोशिश करनी चाहिए। मौलाना अली मियां ने लिखा है कि जब ज़रूरत एजुकेशनल पर्पस की होगी तो नीयत वहाँ पर हमारी उस ताल्लुक़ के एतबार से होगी और अल्लाह वही अजर देंगे, वही सवाब देंगे जो इन नेकी के दूसरे इदारों के अंदर ताउन करने की सूरत में। तो हमारी नीयत के साथ हमारा ये कोशिश, जो कोशिश करने वाले हैं, अल्लाह उनकी कोशिशों को कामयाब करें और हम सब उनका हाथ पैर बने। अल्लाह तबारक व तआला कबूल फरमाएं। हम आगे नहीं बढ़ रहे। शुक्रिया मुफ्ती साहब। यानंतर यासीनभाई चौधरी एका कार्याचा शुभारंभ करू पाहत आहेत, तर त्याची ती घोषणा या ठिकाणी आपल्यासमोर करत आहेत यासीनभाई। तस्वीर लाए हमारे तालुके के आमदार शेखर जी निकम, जैन जी खसाते, डॉक्टर साहब और तमाम मुअज़्ज़िज़ मेहमान मेरे सामने आप बैठे हुए दोस्तों और भाइयों, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। गुज़िश्ता 1.5 साल पहले का अगर हम तस्वुर हमारे जहन में आता है तो हम यहाँ पर देखते हैं कि एक पहाड़ उड़वा, एक पहाड़ की शक्ल की जगह थी। जैसे कि शेखर सर ने अभी बताया कि जो जगह चुनने में अल्लाह सुब्हानहू व तआला ने हमारे दिमाग में, दिलो दिमाग में बात डाली कि ऐसी जगह, ऐसी मौजू जगह हो जहाँ पर आना जाना सबके लिए मुनासिब हो और सेफ जगह पर हो। तो ये जगह बहुत ही बेहतरीन सीनरी के एतबार से बेहतरीन जगह सब करवाई। 1.5 साल जो हम देख रहे थे सीनरी कुछ अलग था। अल्हम्दुलिल्लाह एक 1.5 साल के बाद हमने देख रहे ये सीन, अल्हम्दुलिल्लाह। उस वक्त हमारे पास कुछ नहीं था, लेकिन मुसल्लम इरादे थे, हौसले थे, एक ठाम विश्वास होता। उस ठाम विश्वास को लेकर हम आगे बढ़ रहे हैं। आप सभी का साथ है, आपका सबका ताउन है, उस ताउन से हम आगे बढ़ रहे हैं। शेखर सर के बारे में मैं आपको बताते चलूं और आप सब जानते हैं कि इनकी फैमिली से हमको सबसे बड़ा जो तोहफा मिला है वो है एजुकेशन का तोहफा, तालीम का तोहफा। आप एक सारा समझ लीजिए, अगर इंस्टीट्यूट ये होती ही नहीं, उस जगह पर अगर ये संस्था होती ही नहीं, इंस्टीट्यूट होती ही नहीं, तो क्या हाल होता। आज यहाँ पर इंस्टीट्यूट होने की वजह से हमारे बच्चे आला तालीम हासिल करते हर फैकल्टीज में आगे बढ़ रहे हैं। ऐसा ही नहीं है कि कभी हम अब गरीब बच्चे भी रहते हैं, अब उनकी फीस भरने का भी मसला होता है। तो ऐसी सूरत में हम शेखर सर को फोन करते हैं कि सर उनके हालात बराबर नहीं है और वो पैसा देने से काजिल है, तो फौरन शेखर सर पहले फौरन उसकी फीस में या किसी डोनेशन वगैरह में जो है ना वो फौरन
डिस्काउंट देते हैं और बहुत अकाउंट करते हैं। आगे बहुत बड़ा हमारे लिए खुशी का मौका है कि सर की तरफ से और सबकी कोशिशों की तरफ से हमें मतलब एक वॉच जो है हमें यहाँ पर तामीर कर रहे हैं और उससे बहुत ही बड़ा काम हो रहा था। इसी निस्बत से मैं ये तालीमी और इसकी निस्बत से मैं आपके सामने बात रखना चाहता हूँ कि अल्हम्दुलिल्लाह फरवाद एजुकेशनल डेवलपमेंट ट्रस्ट की तरफ से जो हमारे बच्चों की आला तालीम का जो मामला था डिग्री कॉलेज का, तो वो डिग्री कॉलेज की परमिशन हमको मिल चुकी है। ऑलमोस्ट मिली है, थोड़ी सी फॉर्मेलिटीज बाकी है। वो फॉर्मेलिटीज पूरे होने के बाद जुलाई से आर्ट, कॉमर्स और साइंस ये 3 सब्जेक्ट जो है उसकी कॉलेज शुरू होने जा रहा है कुछ बच्चों के लिए। मिलत नगर जो मस्जिद है वहाँ पर वो जो मंजिलें हैं वहाँ पर 2-4 साल वहाँ पर एजुकेशन होगा। उसके बाद में इंशाल्लाह बहुत बड़ा कैंपस बनाया जाएगा। तो हमारी बच्चियों को जो आगे पढ़ना चाहती हैं, जो माँ बाप बहुत फिक्रमंद है, मैं गुजारिश करता हूँ कि अपने रिश्तेदारों के अपनी बच्चियों को यहाँ पर दाखिला कराएं और सेफ और अच्छी तालीम हासिल कराएं और हमें इस एक खिदमत का मौका दें। शुक्रिया, जज़ाकल्लाह खैर। त्यानंतर अध्यक्ष अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आजच्या या शासन स्तरावरून सन्माननीय लोकप्रिय आमदार शेखरजी निकम साहेब या सर्वांनी जी या समाज संस्थेच्या मूळ मदतीच्या माध्यमातून जी गरज होती आणि त्यांच्यामार्फत जी गरज त्यांच्यामार्फत देखील काही आपल्याला देणगी दिली ती भविष्यात समाज संस्था नेहमी स्मरणात ठेवेल। या संस्थेच्या समाज सभागृहाचं मल्टीपर्पज सेंटरचं ज्या पद्धतीने भूमिपूजन झालं त्या पद्धतीने याचं उद्घाटन देखील करताना आपण आमच्या समवेत राहाल आणि आमदार म्हणून राहाल अशी मनोकामना व्यक्त करतो। आणि समाज संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी आपण सर्व आमच्या निमंत्रणाला बहुमूल्य वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल समाज संस्थेच्या वतीने आम्ही या ठिकाणी आपले शब्दशः ऋणी आहोत आणि आजचा हा भूमिपूजनाचा कार्यक्रम संपला असं